हे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप महत्त्वाची अपडेट आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर जर नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल, वरील व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राइब करून ठेवा। लाडकी बहीण योजनेसंदर्भातल्या सर्व वेळोवेळच्या अपडेट, नवीन बदल, योजनेमध्ये जे काही नवीन बदल शासनाच्या माध्यमातून करण्यात येतील, योजनेची जी काही माहिती प्रसिद्ध करण्यात येईल, ती सर्व माहिती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यासाठी गरजेचं आहे। सबस्क्राइब करून ठेवणं। चला लगेच सबस्क्राइब करा, सुरुवात करूया व्हिडिओला। पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात फॉर्म भरण्यात आलेले आहेत, परंतु या ठिकाणी पहा, आता रिजेक्ट फॉर्मची संख्या वाढलेली आहे। पेंडिंग फॉर्मची संख्या देखील खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि या ठिकाणी रिजेक्ट फॉर्म जे आहेत ते कशामुळे होत आहेत, जे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत त्यांचा सर्वे सुरू आहे आणि रिजेक्ट फॉर्म संदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट आहे। रिजेक्ट फॉर्म पुन्हा भरावा लागणार, या संदर्भात देखील माहिती आहे। ॲपवर नवीन ऑप्शन, या संदर्भातली काय आहे ही सविस्तर अपडेट। सुरुवात करूया सविस्तर संपूर्ण माहितीला। त्या अगोदर तुम्ही नारी शक्ती दूत ॲपवरती जो फॉर्म भरलेला आहे त्या फॉर्मचं स्टेटस पहा। अगोदर तर एक महत्त्वाचा प्रॉब्लेम होतो आहे, तो म्हणजे ॲपच ओपन होत नाही। खूप वेळा ट्राय करून देखील ही ॲप जे आहे ते ओपन होत नाही। त्यानंतर ॲप ओपन झाल्याच्या नंतर जर तुम्हाला ॲप ओपन झालं तर तुम्हाला तुमचा फॉर्म चेक करायचा आहे आणि फॉर्मचं स्टेटस चेक करायचं आहे। तुमचं फॉर्मचं जर स्टेटस जे असणार आहे ते जर रिजेक्ट झालेलं असेल तर त्यावर रिजेक्ट असण्याचं कारण त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। नेमकं कोणकोणत्या कारणांमुळे तुमचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत। अनेक महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि हे रिजेक्ट असण्याचं कारण काय आहे या संदर्भातली माहिती देण्यात आलेली आहे, ती आपण पाहूया। तर या ठिकाणी पहा, नारी शक्ती दूत ॲपवरतीचीच ही कारणं आहेत। ज्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत त्यांच्या रिजेक्शनचं कारण या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे। जो पहिला फॉर्म आपण पाहत आहोत जो रिजेक्ट झालेला आहे त्याचं कारण यांनी सांगितलेलं आहे की आधार कार्डवरील नावातील स्पेलिंग व अर्जाची स्पेलिंग चुकीची आहे, हे कारण दिलेलं आहे आणि या कारणामुळे हा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे। त्यानंतरचा फॉर्म पाहूया। पुढचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण काय आहे, जन्मठिकाण महाराष्ट्रातील नाही आणि महाराष्ट्रातील अधिवास असलेल्या पतीचे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचे मतदार ओळखपत्र, जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र जोडलेले नाही। त्या कारणामुळे हा जो अर्ज आहे तो रिजेक्ट या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्यानंतरचा अर्ज पहा, कशामुळे रिजेक्ट झालेला आहे। पुढचा अर्ज तर या ठिकाणी पाहू शकता, फॉर्म आणि पासबुक नाव जुळत नाही, त्यामुळे हा अर्ज रिजेक्ट करण्यात आलेला आहे। रिजेक्शनचं कारण आहे फॉर्म आणि पासबुकचं नाव त्या ठिकाणी तुमचं जुळत नाही, त्यामुळे तुम्हाला आधार कार्डप्रमाणेच तुम्हाला माहिती भरायची होती। आपण देखील वारंवार व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आधार कार्डप्रमाणेच तुम्ही फॉर्म भरा, जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही। तर हा फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण या ठिकाणी फॉर्म आणि पासबुक याचं नाव जुळत नाही, त्यामुळे हा रिजेक्ट करण्यात आलेला आहे। पुढचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे पाहूया। तर अर्जदार केंद्र राज्य शासनाच्या विविध विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असल्यामुळे या ठिकाणी हा अर्ज जो आहे तो रिजेक्ट करण्यात आलेला आहे। महत्त्वाचा या ठिकाणी पॉईंट आहे, अगोदरच GR मध्ये सांगण्यात आलेलं होतं की तुम्ही जर कुठल्या योजनेचा लाभ घेत असाल 1,500 पेक्षा जास्त किंवा 1,500 तर तुमचा अर्ज जो आहे तो बाद होईल किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार नाही। तरी देखील हा फॉर्म भरण्यात आलेला आहे आणि स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की तुम्ही या अगोदर 1,500 किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा लाभ घेत असल्यामुळे हा अर्ज बाद करण्यात आलेला आहे, रिजेक्ट करण्यात आलेला आहे। पुढचा अर्ज कशामुळे रिजेक्ट करण्यात आलेला आहे, तर या अर्जाचं कारण खूप महत्त्वाचं आहे। पहा, नारी शक्ती दूत हे जे ॲप आहे, या ॲपचं नाव जे आहे ते मराठीमध्ये आहे, परंतु या ठिकाणी त्यांनी हा अर्ज रिजेक्ट करण्याचं कारण काय सांगितलेलं आहे, तर डाटा इन मराठी लँग्वेज, म्हणजे तुम्ही जी फॉर्मवर माहिती भरलेली आहे, तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तो मराठीमध्ये असल्यामुळे तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट करण्यात आलेला आहे। हे कारण या ठिकाणी चुकीचं आहे ॲपवर। या अगोदरची कारणं आपण पाहिलेली आहे की
अर्जदारांनी म्हणजे फॉर्म भरत्या वेळेस त्यांनी केलेल्या चुकांमुळे ते अर्ज रिजेक्ट झालेले आहेत. परंतु हे जे कारण आहे ते आपण म्हणू शकतो ॲपचं कारण आहे. कारण ॲप तुम्ही नारी शक्ती दूत हे नाव जे आहे ते मराठीमध्ये आहे आणि तुम्ही मराठी लँग्वेजवर डाटा लिहू शकत नाही. मराठी लँग्वेजमध्ये डाटा लिहिल्यामुळे मराठी लँग्वेजमध्ये तुम्ही माहिती लिहिल्यामुळे जर अर्ज कॅन्सल करत असाल तर ही गोष्ट रॉंग आहे. या ठिकाणी पहा, हे अर्ज म्हणजे हा अर्ज रिजेक्ट होण्याचं कारण यांनी तुम्ही मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे असं या ठिकाणी कारण देण्यात आलेलं आहे. त्यानंतर पुढचा अर्ज बाद होण्याचं कारण काय आहे तर आधार नॉट अपडेट. या ठिकाणी पहा, तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं होतं. तुम्ही आधार कार्ड अपडेट केलेलं नसेल आणि फॉर्म भरलेला असेल तरी देखील तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकतो, ज्याप्रमाणे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. त्यानंतर पुढे पहा, पुढचा फॉर्म कशामुळे रिजेक्ट झालेला आहे तर नोंदवलेले नाव व आधार कार्डवरील नाव यात तफावत आहे. ज्याप्रमाणे अगोदर सांगितलेलं आहे की तुम्हाला आधार कार्डप्रमाणे तुमचा फॉर्म भरायचा होता, जेणेकरून तुमची माहिती जी आहे ती शासनाकडे जो डाटा आहे त्याला मॅच होईल. तर या ठिकाणी नोंदवलेलं नाव आणि आधार कार्डवरील नाव सेम नसल्यामुळे, त्यामध्ये तफावत असल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचं कारण आहे अर्ज इंग्रजीमध्ये भरावा व कागदपत्रे दोन्ही बाजू जोडावेत. तर या ठिकाणी दोन कारणं आहेत हा अर्ज रिजेक्ट होण्याचं. एक तर अर्ज इंग्रजीमध्ये लिहिला नाही, म्हणजेच इंग्रजीमध्ये भरला नाही, मराठीमध्ये भरला असेल. आणि दुसरं कारण आहे की तुम्हाला रेशन कार्ड आणि आधार कार्ड याची बॅक आणि फ्रंट दोन्ही साईड तुम्हाला अपलोड करायच्या होत्या, म्हणजे मागची बाजू आणि समोरची बाजू तुम्हाला दोन्ही फोटो अटॅच करून ते त्या ठिकाणी अपलोड करायचे होते. हे कारण दिलेलं आहे हा अर्ज रिजेक्ट होण्यासाठी. पुढचा अर्ज रिजेक्ट होण्याचं कारण आहे रॉंग डॉक्युमेंट अपलोड केलेला आहे आणि म्हणून तुमचा अर्ज जो आहे तो रिजेक्ट झालेला आहे. त्यानंतर अर्ज रिजेक्ट होण्याचं कारण काय सांगितलेलं आहे तर या ठिकाणी पाहू शकता, बँक खात्याचा तपशील खातेदाराने नाव, बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC कोड योग्य नाही. तर या ठिकाणी पहा, त्यांना जो GR होता त्या GR प्रमाणे त्यांनी तुमचं बँक पासबुक त्या ठिकाणी आवश्यक असेल, म्हणजे एवढं आवश्यक असणार नाही हे सुचवलं नव्हतं. म्हणजे जरी तुम्ही त्या ठिकाणी बँकेचं पासबुक अपलोड केलं नाही तरी चालणार होतं, अशा सूचना होत्या. तुम्हाला पैसे जे आहेत ते आधार कार्डप्रमाणे येणार होते. त्यामुळे बऱ्याच जणांनी बँक पासबुकचा फोटो अपलोड केलेला नाही, पण इथं दिलेला आहे की बँक खात्याचा तपशील जोडलेला नाही आणि IFSC कोड योग्य नाही. तर आता बँक पासबुक त्या ठिकाणी त्यांनी कंपल्शन केलेलं आहे. बँक खात्याचं तुम्हाला बँकच्या पासबुकचा फोटो देखील अपलोड करायचा आहे. हा जो अर्ज आहे त्यामुळे नाकारण्यात आलेला आहे. IFSC कोड, खाते क्रमांक आणि बँकेचं नाव चुकीचं असल्या कारणाने हा फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतरचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण काय पहा, तर या ठिकाणी हा अर्ज रिजेक्ट होण्याचं कारण या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे की आधार कार्डप्रमाणे तुम्हाला इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा होता. आधार कार्डवर जे नाव आहे, ज्याप्रमाणे नाव असणार आहे त्याचप्रमाणे तुम्हाला तुमचा अर्ज भरायचा होता. तसा अर्ज भरला नाही, आधार कार्डप्रमाणे अर्ज भरलेला नाही, म्हणून तुमचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे. पुढचा फॉर्म रिजेक्ट होण्याचं कारण आहे अर्जदार महिलेचे आदिवास प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड, 15 वर्षापूर्वीचे मतदान ओळखपत्र यापैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ओळखपत्र जोडलेले नाही, चुकीचे जोडलेले आहे. तर वरचे जे 4 होते त्यापैकी एक कुठलेही जोडायचं होतं, परंतु त्यांनी हे 4 न जोडता कुठलं तरी दुसरं चुकीचं डॉक्युमेंट जोडलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. पुढचं रिजेक्ट होण्याचं कारण पहा, बँक खात्याचा तपशील त्या ठिकाणी खातेदाराचं नाव, बँकेचं नाव आणि IFSC कोड योग्य नाही. तसेच अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे. हमीपत्रामध्ये त्रुटी आहे म्हणजे त्या ठिकाणी काय त्रुटी असणार आहे, त्यांनी नाव वगैरे व्यवस्थित दिलेलं नसेल किंवा त्या हमीपत्रावर ज्या ठिकाणी टिक करायची होती अशा प्रकारे तुम्हाला राईट क्लिक करून जे बॉक्स दिलेले होते त्या बॉक्समध्ये असं राईट करून अर्ज त्या ठिकाणी त्या हमीपत्रावर तुम्हाला साईन करून नाव लिहून हमीपत्र अपलोड करायचं होतं. तर हे या अर्जामध्ये केलेलं नाही आणि हमीपत्राच्या चुकीमुळे देखील हा अर्ज रिजेक्ट झालेला आहे. तर कालच आपण व्हिडिओ बनवलेला आहे की अनेक महिलांचे फॉर्म जे आहेत ते हमीपत्रामुळे देखील रिजेक्ट होऊ शकतात आणि या ठिकाणी पाहू शकता हे कारण देखील या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे की हमीपत्रामुळे देखील अर्ज रिजेक्ट झालेला आहे.
पुढचा अर्ज रिजेक्ट होण्याचं कारण काय आहे, तर आधार क्रमांक चुकीचा नोंदवलेला आहे, तसेच बँक खाते आधार संलग्न नाही. म्हणजे या ठिकाणी तुमचा आधार क्रमांक देखील चुकलेला आहे आणि तुमचं आधार कार्ड बँकेला लिंक नाही. आपण वारंवार व्हिडिओमध्ये सांगत होतो की तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुम्ही फॉर्म भरा. आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे, कारण आधार कार्डनेच तुम्हाला पैसे येणार आहेत आणि त्याच कारणामुळे या ठिकाणी पाहू शकता आधार कार्ड लिंक नसल्यामुळे बँक खात्याचा क्रमांक या ठिकाणी म्हणजे आधारचा क्रमांक चुकलेला आहे आणि बँक अकाउंटला आधार संलग्न नसल्यामुळे लिंक नसल्यामुळे हा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे. आणखीन एक महत्त्वाचं कारण आहे, अर्जदाराने हमीपत्र दिले नाही अथवा हमीपत्रात त्रुटी आहे आणि इतर कारण हमीपत्रामध्ये खुणा केलेल्या नाहीत. तर हमीपत्रामुळे देखील बरेच अर्ज रिजेक्ट होत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता हमीपत्रावरील व्हिडिओ टाकण्यात आलेला आहे, तो पहा. तर असे अनेक कारणं ॲपवरती आलेले आहेत. ही काही आपण मनाने कारणं दिलेली नाहीत, तर ही ॲपवरची कारणं आहेत रिजेक्ट झालेल्या फॉर्मची. कशामुळे फॉर्म रिजेक्ट आहेत, तर ही विविध कारणं आहेत. जर तुम्ही यापैकी कोणत्याही कारणासहित फॉर्म भरलेला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार आहे. परंतु घाबरून जाऊ नका. ज्यांचे फॉर्म रिजेक्ट असणार आहेत त्यांना काही दिवसाने या ठिकाणी पुन्हा फॉर्म भरण्याची संधी मिळू शकते किंवा मिळणार आहे. तसा तुम्हाला ॲपवरती ऑप्शन देखील पाहण्यास मिळू शकतो. पुन्हा परत फॉर्म भरता वेळेस तरी कमीत कमी व्यवस्थितरित्या ह्या सर्व कारणं लक्षात घेऊन म्हणजे या चुका होणार नाहीत या दृष्टीने फॉर्म भरा. ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळेल दुसऱ्यांदा फॉर्म भरायची आणि या रिजेक्ट झालेल्या फॉर्म संदर्भात पुन्हा फॉर्म भरण्यासंदर्भात जशी काही शासनाच्या माध्यमातून ॲपवर माहिती प्रसिद्ध होईल ती तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पाहण्यास मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अपडेट मिस होणार नाही. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. पुन्हा भेटू लाडकी बहीणच्या एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.